आज महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे म्हणजे गेले 3 वर्ष सातत्याने समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी यांच्या पुढाकाराने हा होम आणि अभिषेकाचा कार्यक्रम आम्ही या इकडे शिवाजी मैदानात घेत असतो। हा 4था वर्ष आहे आणि याच्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक या होम आणि अभिषेकामध्ये सहभागी होत असतात। आज आपण बघताय की जवळपास 151 जोडपी या होम आणि अभिषेकामध्ये सहभागी झालेत आणि एक संकल्प म्हणून आम्ही एका गोष्टीची सुरुवात केली, कारण प्रत्येक जण 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तिकडनं आम्ही ज्योत या इकडे आणायचा एक संकल्प केलेला आहे। यावर्षी काशी विश्वनाथवरनं आम्ही ज्योत आणले आणि त्याच ज्योतनी या इकडे हवनकुंड प्रज्वलित करणार आहोत। पुढच्या वर्षी सोमनाथ आणि असंच सातत्याने प्रत्येक वर्षी 12 ज्योतिर्लिंगाच्या ज्योत या इकडे ठाण्यामध्ये आम्ही आणणार आहोत। सकाळी काल उशिरा रात्री ज्योत आल्यानंतर कोपिनेश्वर मंदिरामध्ये ती कोपिनेश्वर मंदिराच्या देवाच्या साक्षीने त्या तिकडे ठेवण्यात आली आणि आज सकाळी कोपिनेश्वर मंदिरापासून वाजत गाजत ती ज्योत या मंडपामध्ये आणलेली आहे आणि आज आपण बघतोय की ठाणेकर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहभागी होत आहेत। संध्याकाळी या इकडेच शिवनृत्य या इकडे होणार आहे, सांस्कृतिक कार्यक्रम या इकडे होणार आहे आणि त्याच्यानंतर महाआरती पण आम्ही आयोजित केलेली आहे। पिंडाचं देखील एक वैशिष्ट्य इथं लागलेलं आहे, शंकराची मूर्ती देखील मोठी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे, आकर्षित केंद्रबिंदू ठिकाणी बनलेला आहे। ही शिवलिंग जे आहे तो वेगवेगळ्या गोष्टींनी बनवलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मुलतानी मिट्टीपासून चंदनाचं लाकडाचं सारपासून सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे एक लोकांना याच्यामध्ये जी श्रद्धा आहे ती श्रद्धा भावना पूर्णत्वाला यावी या दृष्टिकोनाने या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि अतिशय आध्यात्मिक आणि अलौकिक वातावरण आपल्याला या इकडे बघायला भेटतंय। आज या इकडे 151 जोडपे या लघुरुद्रामध्ये सामील होत आहेत। सर, आगामी लोकसभा निवडणुका देखील आहेत, तर शिवशंभूचरणी या महाशिवरात्री निमित्त काय नेमकं मागणं? मी या महाशिवरात्री निमित्त शिवशंभूंच्या पायी एकच प्रार्थना करीन की प्रत्येकाला चांगलं आयुष्य देव, निरोगी आयुष्य देव, सुख समृद्धी आणि भरभराटी ठेवो, खाण्यापासून त्याची सुरुवात करो। आजचा कार्यक्रम आध्यात्मिक आहे त्याच्यामुळे राजकीय बोलणं मी निश्चितपणे टाळणार आहे। मी राजकीय काही बोलणार नाही अशी तुम्हाला विनंती। तुमच्या शुभेच्छा आहेत मला, त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे, पण मला तुमच्याकडनंच कळते की माझं नाव आहे। आज धार्मिक कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आपण या आध्यात्मिक कार्यक्रमाचा आनंद घेऊ। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपणही या होमाच्या याच्यामध्ये, आता होम सुरू होतोय, आपणही त्याच्यामध्ये सहभागी घेऊ, आपणही बसलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।